गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनीषा ब्लॉग. पण काल जो जरा गेलतो तो खूप दमलेला म्हणून आज काय बोलू शकतो मी, दमवून नाही तर मम्मी लेटच होता. तर माझा याच्यानं डाळ झालेली आहे. तांदूळ टाकायचं आहे आता. भांडी बघा, काल बाहेर जल्दी गुड मुंबईची भांडीच नाही घातली तर आल्यावर जाम दमलं म्हणून. आता मी आवरते, आवरून मग मॅगी बनवते, मग मॅगी खाते ना मग मी कामाला. तर कामाला गेलते, आता मी घरी आलेलं आहे जेवायला. अंगरे उन्हात माझी हालत पूर्ण खराब झाली. ऊन आहे भाई साहेब, म्हणजे रातच्या वरी गरमी होते तर आता. आणि मला आता जाम पाय दुखतात. मला असं वाटतं केव्हा गुरुवार येईन, केव्हा सुट्टी भेटेल, केव्हा मी झोप येईल 2 तास. त्याची जीवन त्याचे जाम दमलं गाईस मी तर सिरियसली. तर घराला जेवते सिरियसली, तर कसं म्हणजे बरा वाटेल मला. आता मी चाललेलं आहे ऑफिसला. उन्हाळा मला जाम कटायला आलं गाईस, काही समजत नाही. त्याचं जाऊ दे थोडा औषध झालात आजकाल. काय झाडा कापलीन मग काही गरम नाही होतं का, थंडी लागणार आहे. हा कसला भारी वाटते झाडांना, मस्त पैकी हवा आहे त्याला एकदम भारी वाटते. आयला तुम्हाला 100% झोपच नव्हतं खरं. आता मी झालं ऑफिसला कामावरून कधीच घरी आलेले. मग गेले, जेवलो बिवलो आणि मम्मीच मला काम ते काहीतरी सामान पाठवायला बाहेर. तो सामान घेऊन आलो आहे, मस्तपैकी गोड पान खाऊन आलो. मला मस्त झोपेल म्हणा, जाऊन झोपेन, जाम झोप आली म्हणा. आणि ही नवीन बिल्डिंग तर आहे पण कंचे मला माहिती नाही. आणि अजून आमच्या या बॅन वाजतात फटाकणा बिटाकणा कुठे चाललोय गायच घर आम्ही. खरंच फटाकणा आवाज येते गायच. तर माझ्या अगोदर का जाऊ, कारण की आता वाजलेत 12:30 आणि मी माझे केस धुतलेले तर सुकले नाही ते. जर मला वाटतं अशीच बांधावं लागते वरती, मला झोपावं लागेल. त्यामुळे मी माझ्या सासऱ्यांसाठी जेवण देते. ते खूप आवडले कारण की गावात फटांगडं वाजवलं ना, फटांगडं ते बारीक बारीक होतं ते जत्रेचे ते पिपाने घेऊन आले, त्या पिपाने वाजवतात. ते आवाजाने माझे सासरे खूप आवडतात. तर आता ते एकदम अशी शांत बसले. आता होतील ते 2-3 वाटाणं. त्या वाटाणं बनवायचा हात गाईच म्हणा, कारण की माझ्या मम्मीचे आज मला वाटाणं भिजत टाकलेलं आहेत म्हणा. काय मला थोडंफार बरा नाही वाटा मला असं वाटतंय. जाऊ तर सरा हे करू शकत नाही मी आता. आता मशीन लावलेली वगैरे ते काढायचे, फ्रीज ऑन करते. पाईप काढलाय म्हणजे फ्रीज ऑन केलाय ना. आता मला ससासाठी जेवण देते बाबा, नाही तर काही रातभर झोपणार मी. ती बिचारी कसे त्यांना बोलता येत नाही ऑलरेडी, आणि आपण त्यांची काळजी नाही व्हायला पाहिजे. आणि मी खूप जास्त पालक ऑलरेडी औषध आणून पालक आली जाते. पालक तर त्यांना मी जेवण देते आणि मग मी पण चाललो झोपायला. मला झोप आली आजकाल न झोपच पूर्ण एवढं काय माहिती का. त्याला नावच जायचं जेवण देऊन. अजून थोडीशी घेते, उपाशी नको आवडलं पिल्लू. मी माझ्या सासऱ्यांसाठी जेवण दिलेलं आहे. नाही झाले किचनचं लाईट बंद. आणि आता मी पण चालले झोपायला. तुम्ही पण झोपा, लवकर झोपा, लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. मी खूपच लेट होते. तर माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय गाईज, गुड नाईट.